वेन हॅलो एव्हरीवन. आज फोर्स अँड प्रेशरमधलं कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमधलं वेन अ बॉल 14 पेज नंबर. वेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटिल. सपोज एखादी बॉल आहे आणि त्या बॉलला आपण टेबलवर ठेवलं आणि थोडंसं पुश केलं. इट मूव्ज अ हेड अँड गेट स्लो अँड स्टॉप. तो हळूहळू जाणार आणि तो हळूहळू समोर जाणार आणि स्लोमध्ये आणि नंतर स्टॉप होणार. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड. जर कार प्लेन रोडमधून ट्रॅव्हल करत असेल सम डिस्टन्स अँड स्टॉप, काही डिस्टन्स ती ट्रॅव्हल केलं आणि नंतर परत स्टॉप झाला. आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ, आणि नंतर इंजिन काय स्टॉप होऊन जाणार. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे का बरं होते? कारण फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे. बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजे ग्राउंड सरफेसमध्ये म्हणजे जमिनीवर आणि एखाद्या ऑब्जेक्टवर आणि जमिनीवर काय असतो? फ्रिक्शनल फोर्स असतो. त्याच्यामुळे काय होते? ते बंद होते. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स, जर फ्रिक्शनल फोर्स नसता द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन मोशन. तर ऑब्जेक्ट मोशनमध्ये फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. फ्रिक्शनल फोर्स हे खूप युजफुल आहे आपल्या डेली लाईफमध्ये. व्हाईल वॉकिंग, जेव्हा आपण चालतो, वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. आपण पुश करतो ग्राउंडला, म्हणजे आपण आपल्या चालण्याने काय करतो? पुश करतो ग्राउंडला. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन, मग फ्रिक्शनच्या अब्सेन्समध्ये वी विल स्लीप, आपण स्लीप होतो. अँड विल नॉट बी एबल टू वॉक, आणि मग आपण चाललोच नसतो. जर फ्रिक्शन नसतं तर आपण स्लीप झालो असतो आणि आपण चालूच शकलो नसतो. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला फ्रिक्शनल फोर्स असतो. ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन, जे मोशनमध्ये ऑब्जेक्ट असतात त्यांना फ्रिक्शनल फोर्स असतो. ॲक्टिंग ऑन देम, आणि ते त्याच्यावर ॲक्ट होतो. विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. जेव्हा आपण त्याच्या अपोजिट दिशेने फोर्स अप्लाय करतो तेव्हा तो फ्रिक्शन फोर्स आपल्यावर अप्लाय करतो. यू मस्ट हॅव सीन दॅट वन ट्रेंड्स टू स्लीप अवर बनाना पील ऑन द स्ट्रीट. सिमिलरली, एखाद्या वेळेला काय होतं की बनानाची जी स्ट्रीप राहते आपण त्याच्यावरनं स्लीप होतो. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. तसंच आपण मडवरून म्हणजे चिखलातून पण काय होतो? आपण घसरतो. बोथ दिस एक्झाम्पल ऑकर ड्यू टू रिड्युस्ड फ्रिक्शन. हे एक्झाम्पल आहे जिथे फ्रिक्शन फोर्स नसतो, म्हणजे रिड्युस्ड फ्रिक्शन, म्हणजे तिथे फ्रिक्शन फोर्स नसतो म्हणून आपण काय होतो? खाली पडतो. मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड. राईट टाइप्स ऑफ फोर्सेस. टेक 2 प्लास्टिक बॉटल. तुम्हाला 2 प्लास्टिक बॉटल घ्यायच्या विथ रेक्टँग्युलर शेप, आणि रेक्टँग्युलर शेपमध्ये घ्यायच्या आहे. क्लोज देअर ओपनिंग बाय फिटिंग द लिड्स टाईटली. त्याचं जे ओपनिंग म्हणजे त्याचं जे झाकण असते ते बंद करायचं आहे. क्लोज देअर ओपनिंग बाय फिटिंग द लिड्स टाईटली, आणि ते टाईटली काय करायचं आहे? फिट करायचं आहे. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट, आणि 2 बार मॅग्नेट घ्यायचे आहे ऑन देम, आणि त्याच्यावर ठेवायचे आहे बार मॅग्नेट. अँड फिक्स देम नीटली युझिंग अ स्टिकिंग टेप, आणि त्याला स्टिकिंग टेपनी त्याला ते चिटकून घ्यायचं आहे. फिल अ बिग प्लास्टिक ट्रे, आणि एका प्लास्टिक ट्रेमध्ये वॉटर घ्यायचं आहे. असं मोठं एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये वॉटर टाकायचं आहे. अँड लिव्ह द 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट ॲट द टॉप, आणि ते दोन्ही बॉटल ते ठेवायचे, आणि ते दोन्ही बॉटल मध्ये वर मॅग्नेट राहणार असं ठेवायचे आहे ते दोन्ही बॉटल. इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट, टेक 1 बॉटल नियर द अदर, आणि एका बाजूला एक ते बॉटल ठेवायचे आहे. मग काय होणार? इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट, मग मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे इज नियर द साऊथ पोल, तो नॉर्थ पोल. इफ द जर नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट, म्हणजे नॉर्थ पोल जो आहे मॅग्नेटचा इज नियर द साऊथ पोल, तो जर साऊथ पोलच्या जवळ असेल ऑफ द अदर मॅग्नेट, दुसऱ्या मॅग्नेटच्या साऊथ पोल जवळ असेल, द बॉटल विल हेड टुवर्ड्स इच अदर बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे ती बॉटल काय होणार? या बॉटलला येऊन चिपकणार. म्हणजे काय होणार की नॉन मॅग्नेट पोल्स, म्हणजे अनलाईक पोल जे आहे, म्हणजे इकडचा नॉर्थ आणि तिकडचा साऊथ पोल होता आणि ते एकमेकांच्या जवळ होते, तर ते एकमेकांना काय होणार? अट्रॅक्ट होणार, कारण ते एकमेकांना जवळ येणार. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन वेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल आर चेंज. मग आपण त्यांचे डायरेक्शन जर चेंज केलं तर काय होणार? वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. मग विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे आपल्याला फोर्स न लावताच, म्हणजे कुठलाही प्रकार आपण त्याला ढकलत नाही, आपण काहीच करत नाही आहोत, फोर्स न करता ते काय होणार? एकमेकांना अटॅच होणार. म्हणजे काय होणार? कॉन्टॅक्ट फोर्स येणार. म्हणजे काय होणार? डायरेक्ट फोर्स येणार. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट.
मग ह्या दोन मॅग्नेटमध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय होणार, अप्लाय होणार. यू हॅव लर्न अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. टू व्हेरीफाय दिस विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. आपल्याला काय करायचं आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मागच्या वर्षी शिकलो आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे म्हणजे कंगवाचं एक्झाम्पल. हे कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. टू व्हेरीफाय दिस, मग ते व्हेरीफाय कसं करायचं, विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. मग आपण ते कुठला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा. आता बघू. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स. एक कार्डबोर्ड घ्या, एक कार्डबोर्डचा बॉक्स घ्या. द थिक स्ट्रिंग टू इट्स साइड्स अँड कीप इट ऑन स्मूथ टेबल. एका स्मूथ टेबलवर ठेवा ते कार्डबोर्ड. आणि ॲज शोन इन फिगर 3.4, 3.4मध्ये जे दाखवलं आहे. टेक द स्ट्रिंग ऑन बोथ द साईड ऑफ द टेबल. म्हणजे दोन्ही याला एक स्ट्रिंग टाकायची आहे, तिकडूनही टाकायची आहे आणि इकडूनही टाकायची आहे. म्हणजे त्याही साईडला टाकायची आहे आणि याही साईडला टाकायची आहे. जसं आपलं तराजू असते ना, त्या टाईप टाकायचं आहे. आणि मध्ये काय ठेवायचं आहे, तुम्हाला कार्डबोर्डचा बॉक्स ठेवायचा आहे. द टाय विविंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू द टू एंड्स. आणि दोन्ही याला काय करायचे, इक्वल मास ठेवायचे. तिकडच्या साईडला इक्वल मास ठेवायचं आणि इकडच्या साईडला इक्वल मास ठेवायचा त्या पॅनमध्ये. द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. आणि तो जो बॉक्स आहे तो इकडे तिकडे गेला नाही पाहिजे, फक्त हे खबरदारी ठेवायची. इफ मोर मास इज केप्ट इज ऑन द पॅन दॅन इन द अदर. जर आपण एका पॅनमध्ये जर खूप असं मास ठेवलं, जर एका पॅनमध्ये आपण जास्तीचं मास ठेवलं तर काय होणार ते, इफ मोर मास इज केप्ट इन ऑन द वन ऑफ द पॅन दॅन इन द अदर. जर एका पॅनमध्ये जर त्या दुसऱ्या याच्यापेक्षा जर जास्त मास ठेवलं, म्हणजे जास्त वजन ठेवलं, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. मग काय होणार, ज्या पॅनमध्ये जास्त वजन आहे तर तो पॅन काय जाणार, खाली जाणार. आणि ज्या पॅनमध्ये कमी वजन आहे तो काय येणार, वर येणार. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन बोथ द पॅन. आणि इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार वेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. आणि जर इक्वल दोन्ही मास सारखे जर ठेवले, तिकडच्या पॅनमध्ये सारखं ठेवलं आणि इकडच्या पॅनमध्ये सारखं ठेवलं तर इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार. आणि जर एका याच्यात जास्त ठेवलं तर इकडच्या याच्यात जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तिकडच्या याच्यात कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं तयार होणार. दिस मीन्स बॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स. आणि म्हणजे काय, बॅलन्स फोर्स ॲक्ट होणार या बॉक्सवर. देन with effective force equal to 0 as these are acting in opposite direction. On the contrary, मग त्याच्या ऑपोजिटमध्ये if more mass is kept in one pan than in other. जर एका पॅनमध्ये जर जास्त मास ठेवलं दुसऱ्यापेक्षा, the box start moving in the direction of the pan. मग ते काय होणार, ते खाली खाली जाणार. ठीक आहे. नंतर स्टार्ट when unequal forces are applied to the box. आणि unequal forces करणार अप्लाय होणार on the two sides. and unbalanced force act on the box resulting and imparting motion to the box. And the children playing tug of war pull the rope in their respective direction. If the pull of the force is equal on the two sides, the rope does not move. If the force is more on one side, the rope moves in that direction. This means that initially the two forces are balanced. The rope moves in direction of higher force when the forces become unbalanced. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी आपला जो तराजू राहतो, जे आपण भाजीचं वगैरे घ्यायला जातो, जर एका बाजूला आपलं काय असते, वेट असते आणि एका बाजूला आपलं भाजीचं ठेवलं असते, तर ज्या बाजूनी जास्त वजन गेलं त्या बाजूनी काय होते, वर होते. म्हणजे जिथे जास्त वजन आहे ते काय होणार, खाली होणार. आणि जिथे कमी वजन आहे ते काय होणार, वर होणार. म्हणजे काय होतं, बॅलन्स फोर्स काय होता, ॲक्ट होता. हेच या एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. देन बघू. if several forces are applied on an object in the same direction. मग काय होणार, सेव्हरल फोर्सेस, काही जे फोर्सेस आहे जर सेम डायरेक्शनने ठेवलं, अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट. जर एखाद्या ऑब्जेक्टवर जर एखादी फोर्स लावला, सेम डायरेक्शननी लावला, अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. आणि फोर्स काय आहे, सारखाच आहे दोन्ही बाजूला. इफ टू फोर्सेस आर अप्लाय ऑन वन ऑब्जेक्ट. आणि एका ऑब्जेक्टला जर दोन फोर्स लागत आहे इन डायरेक्शन अपोजिट टू इच अदर, दोन्ही अपोजिट डायरेक्शननी जर लागत असेल तर अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट.
इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट, जर दोन्ही फोर्स अप्लाय होत असेल एका ऑब्जेक्टला इन डायरेक्शन अपोजिट टू इच अदर, दोन्ही अपोजिट डायरेक्शननी, अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे त्या ऑब्जेक्टला काय करत आहे, फोर्स इक्वल लागत आहे, भले ते दुसऱ्या याने आहे पण इक्वल लागत आहे. अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आणि फोर्स जे आहे, फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर हे समोर आपल्याला राहील. इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी then the effect on the body is due to the net force. When a force is applied on a stationary object, it moves, its speed and direction change. When a force is applied, जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय करताय स्टेशनरी ऑब्जेक्टला, तर ते काय होणार, समोर जाणार. इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज, त्याची स्पीड आणि डायरेक्शन काय होणार, चेंज होणार. अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट शेप ड्यू टू द फोर्स, आणि ऑब्जेक्ट जर त्याचा शेप चेंज करत असेल, जर फोर्स लावल्यामुळे त्याचा जर शेप चेंज होत असेल, अँड ऑब्जेक्ट इन मोशन, अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्याला फोर्स लावल्यानंतर चेंज होत असेल, त्याचा शेप चेंज होत असेल. फॉर एक्झाम्पल नीडिंग अ डब, जसं आपण कणिक मळतो, जर कणिक मळतो त्याला आपण फोर्स लावतो, त्याचा शेप काय होते, चेंज होते. मेड फ्रॉम फ्लोअर, द डफ चेंजेस इट शेप, शेप काय होते त्याचा, त्या डफचा शेप काय होते, चेंज होते. नंतर वेन अ फोर्स इज अप्लाय, जर त्याला फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होणार, शेप चेंज होणार. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट. पॉटर म्हणजे काय, जे मडके वगैरे बनवतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे मडके बनवतात किंवा जे भांडे बनवतात मातीचे, ते जसं जसं शेप देतात तसं तसं काय होते, त्या त्याचे शेप काय होते, चेंज होते. फॉर एक्झाम्पल रबर बँड, रबर बँडला जर आपण स्ट्रेच केलं तर त्याचा पण शेप काय होतो, चेंज होतो. म्हणजे स्ट्रेच एक्सपांड, देर आर मेनी सच एक्झाम्पल, असे खूप सारे एक्झाम्पल आहे बॅलन्स अँड अनबॅलन्सचे, म्हणजे त्याचा शेप चेंज होतो. नेक्स्ट बघू आपण इनर्शिया. इनर्शिया हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. Inertia. We have seen that an object changes its state of motion due to force. We have seen आपल्याला that an object changes its state to motion due to force. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर फोर्स लावला, in the absence of a force, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. इनर्शिया म्हणजे काय, वी हॅव सीन दॅट अँड ऑब्जेक्ट चेंजेस इट स्टेट ऑफ मोशन. ऑब्जेक्ट काय करतो, त्याचं स्टेट ऑफ मोशन काय करतो, चेंज करतो. इट स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स, फोर्स अप्लाय केल्यावर त्याचं जे स्टेट असते तो काय करतो, तो चेंज करतो. इन द अब्सेन्स ऑफ अ फोर्स, आणि जर फोर्स नाही लावला, ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. ॲक्टिव्हिटी 1, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट अ वन ग्लास. एक पोस्ट कार्ड घ्या आणि ते एका ग्लास, कीप अ 5 रुपीज कॉईन ऑन इट, आणि त्या ग्लासमध्ये 5 रुपीजचा कॉईन टाका. नाव स्किलफुली पुश द कार्ड, आणि त्या कार्डला पुश करा. द कॉईन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. कॉईन काय होणार, वर येणार, फॉल्स इन द ग्लास. हॅव यू एव्हर डन दिस ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुम्हाला ते करून बघायचं आहे. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन in its existing state is called its inertia. Inertia means what? This is why an object in stationary state remain in the same state and an object in motion remain in the state of motion in the absence of an external force. This is why an object in stationary state, the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. The tendency of an object, एखाद्या ऑब्जेक्टची जी टेंडन्सी असते टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट, तो त्याचे स्टेट काय करतो, एक्झिस्ट करतो, इट्स कॉल्ड इट्स इनर्शिया. त्याला काय म्हणतात, इनर्शिया. दिस इज वाय अन ऑब्जेक्ट, टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनर्शिया प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट, असं ऑब्जेक्ट ज्याला किती फोर्स कॅनॉट चेंज इट्स स्टेट, म्हणजे तो रेस्ट कंडिशनमध्ये राहतो आणि स्वतःची
जी मोशन असतो तो चेंज करत नाही, नॉट चेंज, त्याची स्टेट जी आहे ती चेंज करत नाही. त्याची प्रॉपर्टी, इनरंट प्रॉपर्टी, दिस इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. देन इनर्शिया ऑफ मोशन, द इनरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच चेंज इट स्टेट ऑफ मोशन. असं इनहरंट प्रॉपर्टी जी काय होते त्याची मोशन चेंज होते, कॅनॉट चेंज, म्हणजे द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट, अशी प्रॉपर्टी ड्यू टू विच इट स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज, त्याची स्टेट जे आहे ते चेंज होत नाही, इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. त्याला काय म्हणतात? इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन. एक्झाम्पल काय? जी आपलं फॅन राहते, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन. आपला जो फॅन कंटिन्युअसली काय म्हणजे सुरू आहे, कंटिन्यूस टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. जेव्हा आपण फॅन बंद करतो, तेव्हा पण काय करतो, ते थोडा थोडा सुरू राहते, हळूहळू करून ते बंद होते. पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस. आणि पॅसेंजर्स जर एखाद्या रनिंग बसमध्ये जर बसत असेल, म्हणजे चालत्या बसमध्ये जर बसत असेल, बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. जर बस एकदम सडनली स्टॉप झाली, जर एकदम ब्रेक लागला, तर ब्रेक लागल्यानंतर काय होतं, आपण समोर जातो. हे आहे इनर्शिया ऑफ मोशन. डायरेक्शनल इनर्शिया, द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. असं ऑब्जेक्ट जे काय होते, ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज, जे स्वतः काय होते, चेंज होत नाही, द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन, इट्स कॉल्ड डायरेक्शनल, म्हणजे त्याची डायरेक्शन जी असते ती चेंज होत नाही. डायरेक्शन चेंज होत नाही, एखाद्या ऑब्जेक्टची किती फोर्स लागला तरी त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, अशाला काय म्हणतात? डायरेक्शनल इनर्शिया. फॉर एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जर आपण आपली गाडी स्ट्रेट लाईनला चालवत आहे, सडनली टर्न्स, आणि आपण सडनली टर्न केलो, द पॅसेंजर सिटिंग इन इट ऑर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. म्हणजे द पॅसेंजर सिटिंग इन इट, म्हणजे पॅसेंजर जिथे आहे तिथेच राहतो, फक्त गाडीचं हँडल काय होते, चेंज होते. गाडी काय होते, म्हणजे गाडीचं हँडल आणि गाडीचं जे हे आहे ते चेंज होते, पण पॅसेंजर जिथे आहे तिथेच राहतो. तो टर्न होतो का? नाही. तर हे म्हणजे काय? डायरेक्शनल इनर्शिया. What does this simple experiment tell? The nail easily penetrate into wood from its pointed end. प्रेशर बघू इथे. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द टायर ऑफ टू व्हीलर. तुम्ही बघितलं असेल टू व्हीलरचे जे टायर्स असतात ते, अँड फोर व्हीलरचे जे टायर असतात गेट प्रेशराइज्ड. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर. जेव्हा त्याच्यामध्ये हवा भरतात, इंडिकेटिंग डायल ऑर डिजिटल मीटर. तुम्हाला तिथे डिजिटल मीटर दाखवतात, ते त्यांच्याकडे हवा भरायचं ते मीटर असतं त्याच्यामध्ये दाखवतात. शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर. ती काय दाखवतात? प्रेशरचं रीडिंग दाखवतात. द मशीन फिल्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. जेव्हा आपण त्याच्यामध्ये प्रेशर टाकतो तेव्हा ते दाखवतात. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसिकल टायर. किंवा तुम्ही तुमच्या सायकलचं जे टायर असतात त्याच्यात जेव्हा हवा भरता, यू आर अवेअर दॅट विथ द filling air in the bicycle tire with the hand pump. By applying force, air pressure is increased and then the air is pushed into the tire are force and force related. Unit of pressure आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.